ही आशीची कहाणी आहे. आशीच्या जन्मानंतर काही काळातच तिच्या आईवडिलांचे निधन झाले. आशी बालपणी जितकी सुंदर, खेळकर आणि हुशार होती, तरुणपणातही ती अशीच होती. खरं तर आशी तिची मैत्रीण हिनाच्या आईवडिलांसोबत वाढली होती. पण आशीला तिच्या आयुष्यात पोकळी आल्यासारखं वाटत होतं. कदाचित आपल्या पालकांकडून किंवा आपल्या मित्रांकडून सहानुभूतीची कमतरता असेल, परंतु वेळ त्याच्या पंखांवर उडत राहिला. आणि आता छोटी आशी मोठी होऊ लागली होती. आता आशीला तिच्या आणि तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या समजू लागल्या होत्या. त्यामुळे कॉलेजसोबतच तिने नर्सिंग स्कूलमध्येही प्रवेश घेतला. आता तिच्या मनाला वेगळंच काहीतरी हवं होतं. इथे तिला त्याच्या स्वप्नांना साथ देणारा सापडला होता. आर्याने कॉलेजच्या वार्षिक मेजवानीत आर्याने आशीला प्रपोज केले. पण आशी काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी उत्तराची वाट बघत खिडक्यांमधून डोकावू लागला. आशी आज हिनाशिवाय कॉलेजला आली. कदाचित आज तिला ती सहानुभूती आणि ते प्रेम सापडले असेल. आर्याला कॅन्टीनमध्ये एकटे पाहून आशीने त्याला कॉफीसाठी बोलावले. आर्याने तिला जाब विचारला. आशी हसली आणि हळूहळू नातं घट्ट होत गेलं. एके दिवशी कॉलेजच्या कॅम्पसाठी हिल स्टेशनला गेलो होतो. लोक संध्याकाळी त्यांच्या साथीदारांसह बाहेर गेले. पण आर्याला वाटेत उशीर झाला आणि आशी इथे एकटी पडली. तिची मैत्रीण हिनाही तिचा मित्र अर्णव सोबत जेवायला गेली होती. अचानक एक भयानक रात्र आशीच्या छावणीला व्यापू लागली आणि जी भीती वाटत होती तेच घडले. आशी उद्ध्वस्त झाली होती. कॉलेजच्या लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्या नराधमांचा शोध घेतला. पण सर्व अपयशी ठरले. आर्याला हे कळताच तो लगेच आशी जवळ पोहोचला. दुसरीकडे आशीला उपचार मिळाले आणि उपचार सुरू होते. त्यावेळी आशीची सगळी जबाबदारी आर्याने घेतली होती. त्या अपघातामुळे आशीचे संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून गेले. तरीही आर्याने आशीला पुन्हा जगायला शिकवले. आशी कशीतरी जगण्याचा प्रयत्न करू लागली आणि आर्यावर आणखीनच प्रेम करू लागली. पण हे आर्याचे प्रेम नसून सहानुभूती आहे, हे आशीला माहीत नव्हते. त्याने लग्नाचा प्रस्ताव नाकारला तेव्हा तिला कळले. कालची मजा, छंद आयुष्य भरलेल्या आशीला असं वाटलं जणू जीवदान देऊन मृत्यूला कवटाळण्याचा आदेशच कुणीतरी दिला आहे. आशी कोमात गेली. या घटनेनंतर ती कोमातून बाहेर आल्यावर तिचे मन शरीर सोडून गेले होते. आता आशी फक्त निर्जीव शरीरासारखी तिथे पडून आहे. आज या घटनेला 13 वर्षांनंतर हिनाचा पती अर्णव याने हिनाच्या वतीने राष्ट्रपतींकडे आशीच्या मृत्यूची इच्छा पूर्ण करण्याची विनंती केली आहे. त्याचे उत्तर काय असेल हे फक्त वेळच समजेल. पण आम्ही हे उत्तर बरोबर की अयोग्य हे ठरवण्यासाठी आम्ही ते तुमच्यावर सोडतो.